नमस्कार मित्रांनो, यशोदा प्रबोधन अकॅडमीमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आज आपण इतिहासावर एक क्वेश्चनचे सोल्युशन घेणार आहोत। आपल्या याच्यापूर्वी 5 पेपर झालेले आहेत, तरी आपल्याला काही डाऊट असल्यास आपण आम्हाला कमेंटमध्ये कळवू शकतात। चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूया। आजचा प्रथम क्वेश्चन आहे, इतिहासात होळकर राजवंश स्थापक कोण आहेत? बघा, होळकर साम्राज्य जे होतं, जे शाहू महाराजांनी जे 5 वेगवेगळे संस्थान दिले होते, एक होतं नागपूरचं, एक होतं इंदोरचं होळकर, एक होते पुण्याचे पेशवे, एक होते बडोद्या आपले ग्वाल्हेरचे शिंदे, एक बडोद्याचे गायकवाड। हे मराठा साम्राज्य यांच्यामध्ये विभागलं होतं। त्यातले जे इंदोरचे होळकर होते याचे संस्थापक कोण होते, म्हणजे जे राजवंशाचे संस्थापक होते ते होते मल्हारराव होळकर। मल्हारराव होळकर यांनी होळकर राजवंशाचे संस्थापक होते। चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया। मल्हारराव होळकर, लक्षात घ्या, मल्हारराव होळकर, अहिल्याबाई होळकर या त्यांच्या मुलाच्या बायका होत्या। त्यांच्या मुलाला एकूण 11 बायका होत्या। खंडेराव होळकर हे त्यांचा मुलगा होता, त्यांना 11 बायका होत्या। त्या अहिल्याबाई होळकर बाकीचं सगळं सती गेल्या, त्यातल्या अहिल्याबाई होळकर या सती गेलेल्या नव्हत्या आणि त्यांच्या मार्फतच त्यांनी स्वराज्य चाललं होतं। अहिल्याबाई होळकर ही लक्षात असू द्या, अहिल्याबाई होळकर बद्दल खूप सारे क्वेश्चन येतात। हे श्रीमंत मल्हारराव होळकर होते, जे प्रथम होते। चला तर मग समोरच्या क्वेश्चनला सुरू करूया। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला? बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक सगळ्यांना माहिती आहे, हा 6 जून 1674 झालेला आहे। हा प्रत्येक व्यक्तीला माहीत असायलाच हवा, याच्याबद्दल काही दुमत नाही आणि प्रत्येकाला याच्यावर वेगळं काही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही, कारण प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट माहीत असते का त्यांचा राज्याभिषेक कधी झालेला आहे। चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया। क्वेश्चन क्रमांक 3, शिवरायांनी सिंधुदुर्ग व कोणत्या यासाठी? बघा, 4 ऑप्शन दिलेत आपल्याला। जिंजी हा किल्ला हा चेन्नईमध्ये येतो। मद्रास, देवगिरी हा यादवांनी बांधला। विजयनगर साम्राज्य होतं त्यावेळेचा, त्यांनी जिंजी बांधला होता, यादवांनी देवगिरी बांधला। विजयदुर्ग हा विजयदुर्ग हा 11व्या शतकात बांधला गेलेला आहे आणि कोंढाणा हा इकडे आहे। त्याच्यामुळे यातलं कोणतंही ऑप्शन आहे ते शिवाजी महाराजांनी बांधले नाही। शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे सिंधुदुर्ग आणि एक पद्मदुर्ग, एक पद्यदुर्ग। हा किल्ला शिवाजी महाराजांनी 1676 मध्ये बांधला होता। असे 2 किल्ले, एक सिंधुदुर्ग आणि पद्मदुर्ग, हे 2 किल्ले शिवाजी महाराजांनी बांधलेले आहेत। हे दोन्ही गोष्टी लक्षात असू द्या। तुम्ही का एक्साइटेडमध्ये विजयदुर्ग वगैरे करून टाकशाल, पण विजयदुर्ग हा 11व्या शतकात बांधलेला आहे, हा पद्मदुर्ग हा 1676 शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे। तर दोन्ही गोष्टी चांगल्या प्रकारे लक्षात असू द्या। पद्मदुर्ग आणि विजयदुर्ग हा वेगवेगळे किल्ले आहेत दोन्ही, आणि दोन्ही वेगवेगळ्या कालखंडामध्ये बांधले गेलेले आहेत, तरी दोन्हीकडे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे बघा आणि दोन्ही लक्षात असू द्या। चला तर मग समोर चालूया। पहिले कवितांचे गाव कोणते? बघा, कवितांचे गाव, पहिले कवितांचे आपण तुम्ही याच्या पहिले याचे गाव बघितले असेल समजा, प्रत्येकांना आपण आता हे पहिले कवितांचे गाव आहे, याच्या पहिले आपण पहिले पुस्तकांचे गाव बघितले। पुस्तकांचे गाव कोणते? भिल्लारी, पुस्तकांचे गाव। आणि याच धर्तीवर पहिले कवितांचे गाव गेले। कवितांचे गाव कुठे? उभादंड। हा उभादंड हा मंगेश पाडगावकर यांचे जन्मस्थान आहे। मंगेश पाडगावकर यांच्या जन्मस्थानालाच, त्याच गावाला त्यांनी पहिले कविताचे गाव म्हणून हे केलेले आहेत, आणि हे भिल्लारी या गावाच्या याच्यावर स्थापन झालेले आहेत। तर तुम्ही लक्षात असू द्या। आता हे लेटेस्टमध्ये करंटमध्ये विचारलं जाईल तुम्हाला, पहिले कवितांचे गाव कोणते? पहिले कवितांचे गाव कोणते आहेत? उभादंड, सिंधुदुर्ग, आणि हे उभारले गेलेले आहेत मंगेश पाडगावकर यांच्या आठवणीमध्ये। चला तर मग समोर चालू आपण समोरच्या क्वेश्चनकडे। पहिले पुस्तकांचे गाव, बघा आत्ताच सांगितलं तुम्हाला, पहिले पुस्तकांच्या गावाबद्दल विचारलं जाईल, तर पहिले पुस्तकांचे गाव आहे भिल्लार, सातारामध्ये। कुठे आहे? भिल्लार, सातारामध्ये पहिले पुस्तकांचे गाव आहे, हेही लक्षात असू द्या तुम्हाला दोन्ही गोष्टी लक्षातच राहील। चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया। प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले? बघा, प्रभाकर हे साप्ताहिक बद्दल आपण कालही बोललो होतो का प्रभाकर हे साप्ताहिक भाऊ महाजन यांचे आहे, आणि भाऊ महाजन यांच्या साप्ताहिकांमध्ये जी शपथपत्र लिहिले जायची, त्याच्यामुळे प्रभाकर फेमस झालं होतं। हे साप्ताहिक होतं। गोपाळ गणेश आपला लोकहितवादी
गोपाळ हरी देशमुख हे त्याच्यामध्ये शपथपत्रे लिहायचे आणि त्या शपथपत्रांमुळे प्रभाकर हे प्रकाशात आले होते. बघा, प्रभाकर बद्दल दोन प्रकारे क्वेश्चन येतील. एक, प्रभाकर कोणाचं आहे, तर प्रभाकर हे भाऊ महाजन यांचं. आणि त्याच्यामध्ये शपथपत्रे कोण लिहायचे, तर त्याच्यामध्ये लोकहितवादी या नावाने गोपाळ हरी देशमुख हे त्यामध्ये शपथपत्रे लिहायचे. तर हे दोन्ही गोष्टी तुम्ही लक्षात असू. त्याच्यामध्ये गोपाळ हरी देशमुख हे त्याच्यामध्ये शपथपत्रे लिहायचे. तुम्हाला दोन प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे क्वेश्चन येईल याच्यामध्ये की लोकहितवादी म्हणजे कोण, तर गोपाळ हरी देशमुख. आणि प्रभाकर मध्ये शपथपत्रे कोण लिहायचे, तर लोकहितवादी गोपाळ देशमुख. आणि प्रभाकर कोणाचं आहे, तर भाऊ महाजनांचं. तर दोन्ही प्रकारे तुम्ही लक्षात असू द्यायला हवं. चला तर मग तुम्हाला हा क्वेश्चन चांगल्या प्रकारे समजला असेल तरी तुम्ही एक चांगली आठवण करून घ्यायची. हे भाऊ महाजन होते, यांनाही तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालू आहे. ॲनी बेझंट व कोणी होम रूल चळवळ सुरू केली. होम रूल चळवळ म्हटली तुम्हाला दोन गोष्टी ताबडतोब लक्षात येतात. प्रत्येक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला होम रूल चळवळबद्दल माहितच आहे. होम रूल चळवळ सुरू झाली होती 1916ला आणि याच्यात दोन व्यक्तींनी स्थापन केली होती. एक होती ॲनी बेझंट आणि एक होते आपले लोकमान्य टिळक, बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केली होती. ही बेळगाव येथे. आणि ॲनी बेझंट यांनी सुरू केली होती अड्यार येथे. अड्यार हे मद्रास प्रांतात येतं त्या काळच्या, म्हणजे आजचे तमिळनाडू. ॲनी बेझंटनी अड्यार येथे सुरू केली होती आणि लोकमान्य टिळक यांनी बेळगाव येथे. लोकमान्य टिळक अंतर्गत समजा महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य भारत हे तीन गोष्टी यायच्या आणि उरलेला भारत हा ॲनी बेझंटनी कव्हर केला होता. म्हणून होम रूल चळवळ हे दोन व्यक्तींनी चालली होती. एक होते ॲनी बेझंट आणि एक होते लोकमान्य टिळक. होम रूल चळवळ ही आयर्लंडवरून आली होती. म्हणजे स्वराज्य, म्हणजे तुम्ही आमच्या स्वराज्याची जी भावना होती त्या अंतर्गत होम रूल चळवळ राहिली होती आणि याचे मार्गदर्शक होते आयर्लंडमधून घेतलेले. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे येऊया. तुम्हाला ही क्वेश्चन चांगल्या प्रकारे समजलं असेल. आपण समजूया. दोन्हींनी मिळून सुरू केली होती. एक होत्या ॲनी बेझंट आणि एक होते लोकमान्य टिळक. चला तर मग समोर चालूया. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला. बघा, सावित्रीबाई फुले यांचा जन्म हा प्रत्येकाला माहितच आहे. हा झालेला आहे 3 जानेवारी 1831 आणि हा झालेला आहे सातारामध्ये. सावित्रीबाई फुले यांचा जन्म झालेला आहे. खंडोजी नेवासे पाटील हे त्यांचे वडील होते. नेवासे पाटलांच्या घरात त्यांचा जन्म झालेला होता आणि त्यांच्या गावाचं नाव आहे नायगाव. सातारामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. आणि त्यांनी 1 जानेवारी 1848ला महात्मा फुलेंसोबत मिळून भिडेच्या वाड्यामध्ये शाळा सुरू केली होती. मुलींसाठी जी प्रथम शाळा उभी केली होती ती 1 जानेवारी 1848ला महात्मा फुलेंसोबत मिळून सावित्रीबाई फुलेंनी उभी केली होती. तरी सावित्रीबाई फुलेंच्या कार्याबद्दल आपण जाणून घेऊ चांगल्या प्रकारे. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे वळूया. तुम्हाला हा क्वेश्चन चांगला समजला असेल अशी अपेक्षा ठेवू. तुम्हाला काही डाऊट असले तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आपल्याला कोणत्याही गोष्टीबद्दल तुम्हाला जर काही असेल तर तुम्ही विचारा. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया. खालीलपैकी लोकहितवादी, आत्ताच बोललो तुम्हाला लोकहितवादीवर एक वेगळ्या प्रकारे क्वेश्चन आहे. बघा, खालीलपैकी लोकहितवादी कोणाला म्हणतात. बघा, आत्ताच सांगितलं तुम्हाला, लक्षात आलं. लोकहितवादी कोणाला म्हणतात, तर लोकहितवादी म्हणतात गोपाळ हरी देशमुख यांना. गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी का म्हणतात, कारण का ते प्रभाकरमध्ये जे साप्ताहिक प्रकाशित व्हायचं भाऊ महाजनच्या साप्ताहिकामध्ये गोपाळ हरी देशमुख हे शपथपत्रे लिहायचे आणि त्यांच्या शपथपत्र हे लोकहितवादी या नावाने लिहायचे. गोपाळ हरी देशमुख जी शपथपत्रे लिहिली त्यांनी, त्याच्याचमुळे त्यांना लोकहितवादी असे नाव पडले. गोपाळ हरी देशमुख लक्षात असू द्या. लोकहितवादी तुम्ही भरपूर वेळेस गोंधळ होतो. कोणी गोपाळ गणेश आगरकर करून टाकतं, कोणी गोपाळ कृष्ण गोखले करून टाकतं, पण हे गोपाळ हरी देशमुख आहे आणि हे लोकहितवादी आहेत. तरी यांच्याकडे चांगल्या प्रकारे तुम्ही लक्ष असायला हवंच. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया. विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली. बघा, विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केली होती
महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विद्वांना पुनर्विवाहासाठी प्रोत्साहन मिळावे आणि समाजामध्ये जगण्यासाठी एक वेगळी ओळख निर्माण व्हावी याच्यासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विद्वांसाठी विधवा उत्तेजक मंडळाची स्थापना केली होती 1886ला. हेही लक्षात असू द्या तुम्ही कधी स्थापन केलं होतं म्हणून. महर्षी धोंडो केशव कर्वे विवाह उत्तेजक मंडळ लक्षात असू द्या तुम्ही चांगल्या प्रकारे. आणि हे सुरू केलं होतं आपले महर्षी धोंडो केशव कर्वे. हे बघा हे कर्वे आहेत. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे वळूया. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेली संस्था खालीलपैकी कोणती. बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला होता. याच्याबद्दल प्रत्येकाला ज्ञान असायला हवं की सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती महात्मा फुलेंनी. आणि महात्मा फुलेंचे सत्यशोधक समाजाबद्दल विचार होते की मूर्तिपूजा, अस्पृश्यता आणि धर्मशास्त्र, कर्मकांड आणि जाती व्यवस्था यांच्या विरोधात त्यांचा सत्यशोधक समाजाची विचारधारा होती. सत्यशोधक समाजाची तारीखी लक्षात असू द्या 24 डिसेंबर 1873ला हा सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. आणि याचं पत्रक होतं दीनबंधू. हेही लक्षात असू दे. तुम्हाला विचारलं जाईल का सत्यशोधक समाजाचे पत्रक कोणते होते. ते होते दीनबंधू आणि त्याची स्थापना झाली होती 24 डिसेंबर 1873ला. सत्यशोधक समाज महिलांना दासीत्व मुक्त करण्यासाठी सत्यशोधक समाजाचा खारीचा वाटा असलेला आहे. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया. सत्यशोधक समाज तुम्ही लक्षात असू चांगल्या प्रकारे. सत्यशोधक समाज हे बघा सत्यशोधक समाजाची हे अधिवेशन होतं सासवडचं. त्याचा एक तुम्हाला फोटोग्राफी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. सत्यशोधक समाज. चला तर मग समोरच्या क्वेश्चनवर. स्वर्गवासी सावरकर यांचे जन्मस्थळ. बघा सावरकरांबद्दल तर प्रत्येकाला चांगल्या प्रकारे माहिती आहे की आपले विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला होता नाशिक जिल्ह्यातील भुगूर येथे. त्यांचा जन्म झाला होता. ते 3 अपत्य होते, मोठे होते. बाबाराव सावरकर दुसरे होते, विनायकराव सावरकर आणि तिसरे होते नारायणराव सावरकर. यांचा जन्म भुगूर येथे झाला होता. सावरकरांबद्दल तुम्हाला अजून जाणून घेण्याचं असेल तर आपण एक वेगळं लेक्चर घ्यावं लागेल कारण सावरकरांचं खूप काही कार्य आहे. तर त्यांचा जन्म लक्षात असू द्या 28 मे 1883 रोजी त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी 1899ला मित्रमेळा ही संघटना स्थापन केली होती. आणि मित्रमेळा ही स्थापना त्यांनी 1899ला स्थापन केली होती. आणि 1904ला या मित्रमेळा संचेतर अभिनव भारतमध्ये झाले होते. कशामध्ये. अभिनव. आणि महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी क्रांतिकारी संघटना होती अभिनव भारत. ही 1904 मध्ये सावरकरांनी स्थापन केली होती. पहिली केली होती 1899ला मित्रमेळा आणि त्याचंच रूपांतर 1904ला अभिनव भारतमध्ये झालेले होते. आणि सावरकरबद्दल 2 गोष्टी लक्षात होत्या. त्यांनी 2 पुस्तकं लिहिले होते. एक होतं जोसेफ मॅझनीचं जोसेफ मॅझनी यांनी जे स्वतःचं आत्मचरित्र लिहिलं होतं त्याचं मराठीमध्ये भाषांतरण त्यांनी केलं होतं. आणि एक होतं 1857चे स्वातंत्र्य समर. ही त्यांचे एक म्हणजे स्वातंत्र्यावर जे स्पष्टीकरणासहित चांगल्या प्रकारे मांडणारे सर्वात प्रथम सावरकरी होते ज्यांनी 1857ला सर्वप्रथम स्वातंत्र्य समर असं म्हणलं. म्हणजे पहिलं स्वातंत्र्य समर जे स्वातंत्र्यासाठी जो उठाव झाला होता याला असं संबोधणारे पहिले सावरकरच आहेत. या दोन्ही गोष्टी लक्षात असतात. सावरकरांबद्दल 2 गोष्टी. अभिनव भारत त्यांची संघटना होती 1904ची. त्यांनी जोसेफ मॅझनीचं आत्मचरित्र मराठीत भाषांतर केलं. 1857ला स्वातंत्र्य समर हे पुस्तकही त्यांचंच आहे. आणि त्यांचा जन्म झाला होता भुगूर नाशिक जिल्ह्यातील 28 मे 1883ला. आणि ते 1905ला शिवाजी शिष्यवृत्तीवर म्हणजे श्यामकृष्ण वर्मा यांची शिवाजी शिष्यवृत्ती याच्यामार्फत ते इंग्लंडला गेले होते. चला तर मग सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या असेल. सावरकरांवर खूप काही सांगण्यासारखं आहे पण या क्वेश्चनबद्दल आपण थोडंच आपण घेतलेलं आहे. कधीतरी आपण त्या स्पष्टीकरणासहित व्यवस्थित पूर्ण प्रकारे घेऊया. समोरच्या क्वेश्चनचं पुढे चालूया. जिवंतपणे आपली प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक होते. बघा जिवंतपणे आपली प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक होते गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर यांनी समाज सुधारणेविषयी लोकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला. पण जे कर्मकांडी लोक होते त्यांनी त्यांच्या विचारधारेच्या विरोधात त्यांचा एक प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली होती. प्रतिकात्मक पदयात्रेमध्ये गोपाळ गणेश आगरकर हे आमच्यासाठी मेलेले आहेत आजपासून असं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला होता. गोपाळ गणेश आगरकर हे केसरीमध्ये लेख लिहायचे सुरुवातीला आणि नंतर त्यांनी 1886 पासून स्वतःचे सुधारक
हे वृत्तपत्र सुरू केले होते आणि सुधारक मधून त्यांनी लोकांना जनजागृती करण्याचा प्रयत्न केला होता. अल्पकाळी राहिलेले आगरकर हे 39 वर्षात जगले, पण 39 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी लोकांमध्ये विलुप्त अशी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आणि लोकांना एका चांगल्या प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. पहिले राजकीय सुधारणा की सामाजिक सुधारणा हे लोकमान्य टिळक सोबत त्यांचे जी वाद झाले होते, त्याच्यानंतर त्यांनी सुधारकडून लोकांना पहिले लोकजागृती करावी, नंतर राजकीय सुधारणा व्हाव्यात अशी त्यांची विचारधारा होती. तर आपल्याला हे समजलंच असणार आहे. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे गेला. मराठी सत्तेचा उत्कर्ष हा ग्रंथ कोणाचा आहे? बघा, मराठी सत्तेचा उत्कर्ष. आता मराठी सत्ता जी होती, समजा महाराष्ट्राचे पेशवे होते, शिवाजी महाराज होते, त्यांचा जो उत्कर्ष होता यांच्यावर जो ग्रंथ लिहिला आहे तो लिहिलाय महादेव गोपाळ गणेश रानडे यांनी. बघा, रानडे यांनी लिहिलेला आहे तो ग्रंथ, तरी लक्षात असू द्या आपण, हा मराठी सत्तेचा उत्कर्ष हा महादेव गोपाळ रानडे यांचा ग्रंथ आहे. चला तर मग समोर चालू आहे. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार यांना म्हणतात. बघा, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार, आता प्रत्येकाला आद्य कीर्तनकार म्हणल्यावर संत ज्ञानेश्वर आठवणार, एखाद्याला एकनाथ आठवणार, एखाद्याला तुकाराम आठवणार, पण महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार म्हणजे एकनाथ, तुकाराम आणि ज्ञानेश्वर यांचा कार्यकाळ हा 1600, 1500, 1400 दरम्यानचा आहे. पण संत नामदेव यांचा कार्यकाळ आहे 1270 दरम्यानचा. 1270 मध्ये संत नामदेवांनी कीर्तन कार्याला सुरुवात केली होती आणि 1270च्या दरम्यान संत नामदेवांनी महाराष्ट्रभर कीर्तन केली होती आणि पंढरपूरमध्ये त्यांचा स्थायी निवास होतं. 1380 रोजी त्यांचा पंढरपूरमध्येच मृत्यू झालेला आहे. चला तर मग समोर चालू आहे. बघा, मग आपल्याला आता हा एक गट ब टाईप एक क्वेश्चन आलेला आहे, तरी आपण याला चांगल्या प्रकारे समजून घ्या. गट ब मध्ये कशा प्रकारे क्वेश्चन येतो, हा तसा क्वेश्चन आहे. 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या. कारण बघा, 4 ऑप्शन आहे, आपल्याला ते समजून घ्यायचे. क्रांतिकारकांच्या चळवळीमधून भारतीय संतोष वाढला, हा वाढला होता कारण का 1909 ला अनंतकारांनी जो खून केला आणि वेगवेगळ्या क्रांतिकारी संघटनांनी जे उठाव केले होते, तर त्याप्रमाणे घटनात्मक सुधारणा करण्यासाठी एक ब्रिटिशांच्या मनात भीतीचे वातावरण हे क्रांतिकारी चळवळीने निर्माण झाले होते. एक दुसरं दिले काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्या युती. बघा, लखनौ करार झाला होता 1916 ला. जे खलिफाला पाडण्यासाठी इंग्रजांनी प्रयत्न केले होते पहिल्या महायुद्धादरम्यान, त्या खलिफाच्या प्राईड पायी एक मुस्लिम लीगने आणि काँग्रेसने भारत स्वातंत्र्यामध्ये त्यांनी मदत करावी यांच्याजवळ 1916ची त्यांची युती झाली होती आणि या युतीने 1916 मध्ये लखनौ करारने ब्रिटिशांवर असा प्रभाव पाडला होता का जो फोडा आणि राज्य करा या नीतीविरोधात त्यांचे गेले होते. त्याच्या पहिलेही त्यांना असं वाटायचे की मुस्लिम वेगळे आणि काँग्रेस वेगळे, त्याच्यामुळे ते त्यांना हे करायचे. आणि 1916 ला त्यांच्यामध्ये जो करार झाला त्याच्या अंतर्गत ब्रिटिशांना असं वाटले की आता थोडं तरी यांना एखादं चॉकलेट पाणी द्या आणि मोकळं करा. त्या अंतर्गत 1919 मध्ये ब्रिटिश सुधारणा दरम्यान विचार करण्यात आला होता. आणि तिसरं स्टेटमेंट दिलेलं आहे जहाल व मावळ यांची युती. बघा, 1907च्या कलकत्ता अधिवेशनामध्ये जहाल आणि मावळ यांच्यामध्ये फूट झाली होती आणि या फुटेनंतर समजा मवाळ होते आपले, मवाळमध्ये येत होते आपले गोखले यायचे, रानडे यायचे आणि फिरोजशाह मेहता यायचे. या मवाळ यांचे होते. फिरोजशाह मेहता यांचा मृत्यू झालेला होता 1916 पूर्वी आणि त्याचपूर्वी रानडे यांचाही मृत्यू झाला होता. म्हणून 1916 ला लोकमान्य टिळक हे जहाल वृत्तीचे नेते होते, यांना काँग्रेसमध्ये येण्यापासून कोणीही रोखू शकत नव्हतं. आणि 1916 मध्ये लखनौ करारांतर्गत जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये युती करण्यात. बघा, लखनौ करार 2 प्रकारे, एक मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्यामध्ये करार घडून आला आणि दुसरे जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये करार घडून आला. चला तर मग चौथा स्टेटमेंट बघूया. पहिल्या महायुद्धाने निर्माण केली राजकीय परिस्थिती. बघा, पहिलं महायुद्ध झालं होतं 1914 ते 18 दरम्यान. याच्यामध्ये इंग्रजांची भरपूरशी संपत्ती आणि ताकद त्याच्यामध्ये व्यस्त झाली होती आणि आता भारत सांभाळणं थोडं अवघड जात आहे, म्हणून भारतीय लोकांना थोडंफार चॉकलेट पाणी द्यावे. तर याप्रमाणे हे स्टेटमेंट बरोबर येईल. बघा, 4 स्टेटमेंट होते जे 1919च्या ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या होत्या, त्याला कारणीभूत होते. बघा, पहिले क्रांतिकारी चळवळ, दुसरे काँग्रेस आणि मुस्लिम लीगची युती आणि तिसरं जहाल आणि मावळ एकत्र येणे आणि पहिल्या महायुद्धाने निर्माण झालेली परिस्थिती. म्हणून याचे सर्व उत्तर हे बरोबर आहे. तरी आपण हे लक्षात असू द्या. चला तर मग लखनौ करार तुम्ही लक्षात घ्या. लखनौ करारमध्ये आपण भरपूर गोष्टी घडलेल्या आहेत. चला समोरच्या क्वेश्चन झाला. सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणत्या महिला समाजसेविकाने केली? बघा, सेवा सदन कोणी स्थापन केलं होतं, कोणती महिला होती? बघा, सेवा सदन स्थापन केलं होतं रमाबाई रानडे यांनी. रमाबाई रानडे ह्या
रमाबाई रानडे न्यायमूर्ती रानडे यांच्या महादेव गोपाळ रानडे यांच्या बायको होत्या. रमाबाई रानडे यांनी सेवा सदनची स्थापना केली होती. महिलांना स्किल डेव्हलप करता यावी आणि एका चांगल्या प्रवाहात येता यावे या निमित्त सेवा सदन हे स्थापन केलं होतं आणि हे स्थापन केलं होतं रमाबाई रानडे यांनी. कोणी स्थापन केलं होतं? रमाबाई रानडे यांनी. लक्षात असू द्या, रमाबाई रानडेचा समाजसेवकांमध्ये खूप चांगला उल्लेख आहे. रमाबाई रानडेबद्दल आपण चांगल्या प्रकारे समजून घेऊया. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया. 1920 मध्ये भारताच्या प्रथम हाय कमिशनर म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली होती? बघा, 1920 मध्ये 1919च्या कायद्यानुसार असं नेमणूक करण्यात आलं होतं की भारत मंत्र्याच्या सेवेसाठी एक भारत हाय कमिशनर असेल, तो इंग्लंडमध्ये भारतीय खर्चावर वगैरे भारताचा कम्युनिकेशन ठेवल असा पहिला नियुक्त केला होता 1919च्या कायद्याने. 1920 मध्ये सर विल्यम मेयर हे भारताचे पहिले हाय कमिशनर होते आणि यांची सॅलरी जायची भारत सरकारच्या निधीमधून आणि हे इंग्लंडमध्ये भारत सरकारचं प्रतिनिधित्व करायचे. चला तर मग समोर चालूया. तुम्हाला सर विल्यम यांचं नाव लक्षात असू द्या. याच्यावर भरपूर वेळेस क्वेश्चन येतात. कंबाईनला तर भरपूर वेळेस आलेले आहेत, PSI प्रीला वगैरे. तुम्हाला पोलीस भरतीला याच्यावर क्वेश्चन येईल. सर विल्यम मेयर हे 1920ला भारताचे प्रथम हाय कमिशनर होते. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे येऊया. कलकत्ता सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली? बघा, कलकत्ता सुप्रीम कोर्ट म्हणजे आत्ताचे एक दिल्लीमध्ये जे आपले सुप्रीम कोर्ट स्थापन झाले 1935ला, त्याची जी न्यू टाकली गेली होती, भारतातलं जे पहिलं न्यायालय होतं ते कलकत्ताचं, याची स्थापना कोणत्या कायद्याने केली होती? याची स्थापना केली होती 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टने. जो पहिला सुधारणा कायदा होता, ब्रिटिशांनी भारतासाठी दिलेला जो पहिला कायदा आहे, ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पास झाला, तो आहे 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट आणि याच्या निमित्त सुप्रीम कोर्टची स्थापना झाली होती कलकत्तामध्ये सुरुवातीला. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे जाऊया. 1773चा कायदा लक्षात ठेवा. याच्याबद्दल तुम्हाला प्रत्येक वेळेस हा पहिला कायदा आहे जो ब्रिटिश गव्हर्नमेंटने भारतासाठी बनवला होता, 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे जाऊया. 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावर हे स्वराज्य नव्हे आणि याच्या पायही नव्हे अशी टीका कोणी केली होती? बघा, 1919चा जो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा झाला होता, म्हणजे भारतामध्ये काही राजकीय सुधारणा देण्याचा प्रयत्न केला होता पहिल्या महायुद्धानंतर, तेव्हा तो कायदा निर्माण झाल्यानंतर त्या कायद्याच्या विरोधात स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायही नव्हे अशी टीका केली होती लोकमान्य टिळक यांनी. लोकमान्य टिळक यांची ही शेवटचं स्टेटमेंट होतं. याच्यानंतर 1 ऑगस्ट 1920ला लोकमान्य टिळक यांचा देहांत झाला होता. तरी लक्षात असू द्या, लोकमान्य टिळक यांचं स्टेटमेंट होतं स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायही नव्हे आणि हे 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याच्या विरोधात होतं. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया. कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? बघा, त्याच्या 4 पद्धती होत्या. एक कायमदारी होती, एक जमीनदारी होती, एक रयतवारी होती आणि एक मिरासदारी होती. याच्यामध्ये कोणती पद्धत अशी होती ज्याच्यामध्ये शेतकरीच हे जमिनीचे मालक होते? तर ही पद्धत होती रयतवारी पद्धत. रयतवारी पद्धतीमध्ये शेतकरी स्वतः महसूल देण्यासाठी जबाबदार असायचा आणि स्वतः त्या जमिनीचा मालक असायचा. तोच महसूल देण्यासाठी त्याची जमीन विकूही शकत होता किंवा कोणाकडे ठेवू शकत होता. या पद्धतीने त्याच्याकडे मालकी हक्क होते. पण शेवटची मालकी हक्क हे ब्रिटिश गव्हर्नमेंटकडेच होते. जर त्यांनी महसूल भरला नाही तर त्याची जमिनीची जप्ती केली जात होती. आणि एक होती कायमदारा पद्धत, ही बंगालमध्ये होती. कायमदारा पद्धत ही 1793च्या आणि 1793च्या कायमदारा पद्धतीनुसार जमीनदार वर्गांकडे एक जमिनीचा तुकडा दिला जायचा आणि त्या तुकड्यामध्ये त्यांच्याकडे खंड म्हणून शेतकरी काम करायचे आणि त्या शेतकऱ्यांकडून जमीनदार कर वसूल करायचा आणि जमीनदाराकडून ब्रिटिश गव्हर्नमेंट कर वसूल करायचे. आणि ही कायमदारा पद्धत एक फिक्स अमाऊंट असायची. त्यानुसार ब्रिटिश गव्हर्नमेंटला एक फिक्स अमाऊंट प्रत्येक महिन्याला येत होती. रयतवारी याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची फिक्स अमाऊंट नव्हती. ही शेतीची आणि वृष्टीची काळानुसार बदलणारी पद्धत होती. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया. हा क्वेश्चन तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात द्या. रयतवारी पद्धती महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडू येथे होती आणि कायमदारा पद्धती पश्चिम बंगालमध्ये होती आणि जमीनदारी ही पद्धती पंजाब आणि बिहार साईडला होती. या तिन्ही गोष्टी तुम्ही चांगल्या लक्षात असू द्या. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया. आजचा शेवटचा क्वेश्चन आहे, कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल आता व्हाईसरॉय म्हणून ओळखला जाऊ लागला? बघा, गव्हर्नर जनरल जो होता, जो भारताचा गव्हर्नर जनरल होता, ज्यावेळेस ब्रिटिश कंपनीची सत्ता होती, ईस्ट इंडिया कंपनीची, त्यावेळेस भारतामध्ये गव्हर्नर जनरल असायचा. आणि आता तो व्हाईसरॉय कधी झाला? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता कधी ब्रिटिश गव्हर्नमेंटकडे गेली? तर ती गेली 1858ला. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे कोणत्याही प्रकारची सत्ता ठेवल्या जाऊ नये म्हणून ब्रिटिश पार्लमेंटमध्ये विधेयक मांडले गेले आणि त्या निमित्ताने 1858चा भारत सरकारचा कायदा केला आणि त्याने भारताचा गव्हर्नर जनरल हा भारताचा व्हाईसरॉय झाला आणि भारताचा प्रमुख म्हणून ब्रिटनची राणीला नियुक्ती भेटली. चला तर मग तुम्हाला आजचा लेक्चर कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या
जर कधी अडचण येत असेल किंवा तुम्हाला समजायला कोणतं कठीण जात असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इथून पुढे असेच रोज व्हिडिओ आम्ही टाकण्याचा प्रयत्न करतोय. तरी तुम्ही आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. धन्यवाद.